दिव्यांग बांधवांकरिता सोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी म्हणजे ज्येष्ठ नागरिक, सोबतच आपल्या विधवा माता भगिनी, दुर्धर आजाराचे जे रोगी लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून, या सर्व बांधवांकरिता, भगिनींकरिता, या सर्व लाभार्थ्यांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन अपडेट आता उशिरा जी मिळत आहे ती घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर बघा मित्र हो, महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर जेव्हा जेव्हा शासन निर्णय आपल्या दिव्यांगांच्या योजनेकरिता किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या वितरणाकरिताचे जे शासन निर्णय निधीच्या मंजुरीकरिता निर्गमित करण्यात येत असतात, त्यानंतरच्या 1-2 दिवसामध्ये या लाभार्थ्यांच्या वितरणाच्या प्रक्रियेकरिता त्या पोर्टलवर नोटिफिकेशन देण्यात येते. तिथे जे संदेश येत असतो मेसेज पॉपअपमध्ये, तो मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये आजची तारखेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये रोज मंगळवार 25 तारखेला संध्याकाळच्या 4 म्हणजे दुपारच्या 4 वाजेपासून तर ते उद्याच्या म्हणजे रोज बुधवार 26 तारखेच्या 4 वाजेपर्यंत या वितरणाच्या प्रक्रियेकरिता हे पोर्टल बंद राहणार आहे, हे पोर्टल बंद असणार आहे. आता खऱ्या अर्थाने सातत्याने जेव्हा दिव्यांगाचं अनुदान वितरण करावयाचं असते, त्यावेळेस या अगोदर आपण पाहिलेलं आहे की जेव्हापासून पहिल्यांदा सुरुवात झालेली होती पॉपअप करिता नोटिफिकेशन येण्याकरिता महाडीबीटी 2.0 वर, तर त्यामध्ये स्पष्ट दिव्यांगांचा उल्लेख करण्यात आलेला होता. आणि ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस हा संदेश आलेला होता, त्यामध्ये दिव्यांगांचा किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा असा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. आता ही महाडीबीटी 2.0 पोर्टल सुरू झाल्यानंतर ची तिसरी वेळ आहे ज्यामध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे, हे पॉपअप आपल्याला दिसत आहे. आणि यामध्ये सुद्धा दिव्यांग किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्यांचा कुठलाही उल्लेख नाहीये. आता रात्रीचे जवळपास 9 वाजत आलेले आहे आणि यावेळेस काही सहकार्याशी, कर्मचाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी ज्या संदर्भात आपल्याला वेळोवेळी माहिती मिळत असते, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर साजेसं समर्पक, समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीये. आणि काही इतर मित्रमंडळी सोबत जो संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो संपर्कही होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे कदाचित आता तरी या संदर्भात एक नवीन अपडेट किंवा कन्फर्म 100% हे अनुदान दिव्यांगांच्या सप्टेंबर मधलं आहे का, म्हणजे दिव्यांग बांधवांकरिता आणि दिव्यांग भगिनींकरिताच्या सप्टेंबरचं अनुदानासंदर्भातलं नोटिफिकेशन आहे का, पॉपअप आहे का, किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिताचं आहे का, हे कळण्याकरिता आजची रात्र आपल्याला थांबावं लागेल. उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत परत एक वेळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. आणि त्यांच्यासोबत संपर्क साधल्याच्या नंतर क्लिअर होऊन जाईल की हे एक माझा वैयक्तिक अनुभव आणि माझं वैयक्तिक मत आहे 90% हे दिव्यांग बांधवांकरिता आणि दिव्यांग भगिनींच्या अनुदाना संदर्भातलंच नोटिफिकेशन आहे, पॉपअप आहे, मेसेज आहे मित्रांनो. तर बघूया काय होते आणि काय नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ताबडतोब जे पोर्टलवर मेसेज दिसला, पोर्टलवर मेसेज मिळाला, त्यानुसार आपला दिव्यांग बांधवांपर्यंत आणि आपल्या दिव्यांग भगिनींपर्यंत, सोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या इतर लाभार्थ्यांपर्यंत, विधवा माता भगिनी, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही अपडेट पोहोचवावी याकरिता खूप छोट्या खाणी उशिरा हा व्हिडिओ बनवला आणि आपल्या सर्वांपर्यंत ही अपडेट, ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर बघा मित्रो, या व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर अशीच विश्वासार्ह माहिती, खरी माहिती सर्वात अगोदर आपला सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल मी. याकरिता नक्कीच आपल्या या चॅनलला, आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून हाईपचे बटन सुद्धा दाबून घ्या. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना, विधवा माता भगिनींना ही अपडेट मिळावी पोर्टलच्या मेसेज संदर्भातली, याकरिता नक्कीच शक्य झाल्यास हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल. तर मित्र बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या तरी तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतोच, हमखास आणतो, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.